रामकृष्ण हरी. एका कणाला घी उंदिरू, अवघा उपसे डोंगरू, का शेवाळे उद्देशू दरदरू समुद्र ढवळी. श्री गुरु ज्ञानोबा या ठिकाणी दोन प्राण्यांची उदाहरणं देऊन धनाची अपेक्षा, धनाची लालसा किती वाईट आहे ते सांगतात. ज्याप्रमाणे उंदीर अवघा डोंगर उपसतो, पोखरून काढतो, पण त्याला मिळतं काय? एक कण. आणि ज्याप्रमाणे बेडूक अख्खा समुद्र ढवळतो, पण त्याला मिळतं काय? फक्त एक शेवाळाचा कण. तसं आयुष्यभर फक्त धनाच्या पाठीमागे लागून माणसाला मिळतं काय? आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय सुद्धा सांगून राहिले काय? तुका म्हणे धन, धनासाठी देती प्राण. अगदी धनासाठी प्राण द्यायची वेळ आली तरी लोक मागे बघत नाहीत. आणि म्हणून या ठिकाणी धनाची तहान, पैशाची तहान वाईट आहे. एक मुलगा चित्र विकत बसला होता. दुसरा एक ग्रहस्थ त्या ठिकाणी आला. म्हणाले, बाळा तुझ्या चित्राची किंमत काय? तो म्हणाला 100 रुपये. या ग्रहस्थाने 500 रुपये दिले आणि सांगितलं, तुझ्या चित्राची किंमत 100 आहे, पण मला आनंद झाला, मी तुला 500 रुपये देतो. तू जर मागितले असतेस तर मी तुला 1000 रुपये सुद्धा दिले असते. आणि ते ग्रहस्थ निघून गेले. ह्या मुलाला अतिशय वाईट वाटलं की माझ्या चित्राची किंमत मी 1000 सांगायला पाहिजे होती. वास्तविक 100 रुपये मिळणाऱ्या मुलाला 500 मिळाले तरी त्याचं समाधान झालं नाही. ही धनाची तहान आहे. आणि म्हणून ही आपली तहान कुठेतरी दूर राहिली पाहिजे आणि आपण आत्मसंतोषी राहिलं पाहिजे, असं माऊली या ओवीतून सांगतात. रामकृष्ण.